मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद साताऱ्यानंतर आता कोल्हापूर गॅझेटचा देखील महत्त्वाचा दस्तऐवज आहे तो हाती लागलेला आहे। या कोल्हापूर गॅझेटमध्ये नेमकं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई आहेत ज्यांनी हे सगळं गॅझेट जे आहे ते शोधून काढलेलं आहे। काय सांगाल हे नेमकं गॅझेट कधीचं आहे आणि काय काय नेमका उल्लेख या सगळ्या कोल्हापूर गॅझेटमध्ये दिसतो? हे 1881 साली ब्रिटिशांनी गॅजेटेर तयार केलेला आहे। याचा अर्थ की त्यामधली जनगणना थोडक्यात आपण म्हणू शकतोय। मराठा समाज कसा वावरत होता, जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत तो कसा त्याचा व्यवहार होत होता, बेटी व्यवहार कसा होता, त्याचं खाणं काय होतं, पिणं काय होतं, तो शेतात राबत कसा होता, संपूर्ण माहिती ह्या 500 पानामध्ये गॅजेटरमध्ये ब्रिटिशांनी लिहिलेलं आहे। आणि या ब्रिटिशांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की या मराठ्यांचं नेतृत्व करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते। आणि त्यामध्ये स्पष्ट लिहिले संपूर्ण राज्यात आढळणाऱ्या मराठ्यांची संख्या ही 62,287 होती। आणि कोल्हापूर मराठ्यांचे विशेष आकर्षण आहे कारण त्यांचे प्रमुख कोल्हापूरचे महाराज हे मराठा सत्तेचे संस्थापक शिवाजी त्यांचे एकमेव प्रतिनिधी होते। आणि त्यामध्ये दुसरा विषय असलेला आहे की परंतु एक वर्ग म्हणून मराठ्यांना मराठा भाषिक दख्खन कुणबीपासून वेगळं करता येणार नाही असं सुद्धा गॅजेटमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे। म्हणजे मराठा आणि कुणबी एक अशा पद्धतीचा काही अप्रत्यक्ष उल्लेख म्हणायचा आहे। स्वतंत्रपणे असं काही लिहिलेलंच नाही, यात मराठा हा कुणबी आहे हे स्पष्ट लिहिलेलं आहे। त्यांनी मराठा स्वतंत्र आहेत, कुणबी स्वतंत्र आहेत असं काहीच लिहिलेलं नाही। मराठा हाच कुणबी आहे असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे। एकूणच आता आपण बघतोय या सगळ्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये हैदराबाद गॅजेटची चर्चा झाली, सातारा गॅजेटच्या संदर्भामध्ये देखील चर्चा होते। या दृष्टिकोनातून कोल्हापूरचं हे गॅजेट किती महत्त्वपूर्ण ठरणार आहे? कोल्हापूरसारखं गॅजेट संपूर्ण राज्यात तुम्हाला मिळणार नाही, कारण का कोल्हापूरचा इतिहास हा फार वेगळा आहे। आणि ह्या इतिहासाचा अभ्यास करूनच ब्रिटिशांनी हे गॅजेटर तयार केलेलं आहे। ह्या गॅजेटरमध्ये 500 पानाचं हे गॅजेटर आहे। ह्यात संपूर्ण मराठा समाजाची इतर समाजांची सुद्धा माहिती दिलेली आहे। आणि यामध्ये जसं मराठा समाज जन्माला येतो तसा मृत्यूपर्यंत ह्याचे वेगवेगळे सार्वजनिक व्यवहार आहेत हे स्पष्ट लिहिलेलं आहेत। यामध्ये कुणब्यांचा मृत्यू झाला तरी तो हरिजन दौंडीमार्फत देण्याचा हा आमचे एकमेकाचं संबंध आहेत। माणूस जन्माला आला किंबहुना घरात एक चांगलं कार्य असेल तर त्याचं तोरण बांधण्याचा सुद्धा हरिजनांना मान आहे। आणि मृत्यू जरी झाला कुणब्याचा तर त्याचा मृत्यूचा अंतिम संस्कार हा शेवटचा क्रियाकर्म आहे हे हरिजनांना मान आहे। त्यामुळे हा संपूर्ण इतिहास हा कोल्हापूरच्या गॅजेटमध्ये आहे। आता परवा हैदराबाद गॅजेटचं शासन परिपत्रक काढलं, पण हे भूलभुल्या लोकांना फसवणार आहे। अरे तुम्ही संविधान वाचताय की काय? सगळ्यात महत्त्वाचं संविधान अनुच्छेद 14 मध्ये स्पष्ट दिलेलं आहे की सर्वांना समानता। मग एक गॅजेटेरच्या नावाखाली एक शासन परिपत्रक काढायचं आणि ठराविक मराठवाड्यातल्या गावांना तुम्ही आरक्षण द्यायचं। सातारा गॅजेट काढतो म्हणून सांगायचं, सातारासाठी तुम्ही आरक्षण द्यायचं, पण इतर राज्यातल्या लोकांना काय, इतर राज्यातल्या जिल्ह्यांचं काय? मग कोल्हापूरचं गॅजेट तुम्ही का लपवताय? ज्या वेळेला तुम्हाला हैदराबाद गॅजेट समोर येऊन GR काढला त्याच वेळेला मी खऱ्या अर्थानं ह्याचा शोध घेत गेलो आणि हे गव्हर्नमेंटचं डॉक्युमेंट माझ्या हाताला लागलं। त्यामुळं आम्हाला लक्षात आलं की आम्हाला कोल्हापूरकरांना ह्यापासून वेगळं करतायत। त्यामुळं मी उद्या मुख्यमंत्र्यांची एक बैठक मंत्रालयात होणार आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री 2 मुख्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष हे विखे पाटील असणार आहेत। त्यांना आम्ही एवढंच आज मी ईमेलद्वारे कळणार आहे की तुम्ही कोल्हापूरच्या गॅजेटचा विचार करावा, अन्यथा आम्हाला न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतील। या सगळ्या एकूणच गॅजेटेर हे जे आहे हे अधिकृत कसं म्हणायचं, कारण अजूनही काही गॅजेट आहेत असा दावा काही जणांकडून केला जातो। हे बघा, हे गॅजेटेर आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी आहे, हे गव्हर्नमेंट केलेलं आहे, सरकारी केंद्रीय वृत्तपत्र यातून हे छापले गेलेलं आहे। त्यामुळं ह्याचा जो ह्या रजिस्टर नंबर आहे हा रजिस्टर नंबरच हे गॅजेटर आहे। आणि ह्या गॅजेटरमध्ये ज्यांनी हे गॅजेटर लिहिलं, बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गॅजेटर आहे, ह्या गॅजेटरमध्ये कोणी लिहिलं, त्यात कोणकोणती समितीत कोण सदस्य होतं, त्याचे अध्यक्ष कोण होतं, ह्या सगळ्यांची नावं आहेत। त्यामुळं ह्यात छेडछाड होणं तितकं सोपं नाही आहे। हे फक्त कोल्हापूरमध्ये आहे तर कोल्हापुरात छेडछाड झाली हे मी मान्य करू शकतो,
परंतु हे देशाकडं आहे, राज्याकडं आहे, ब्रिटिशांच्याकडं सुद्धा हे गॅजेट आहे। यामध्ये असं कुठं पुरावा मला ह्याने आणून दिला की यात छेडछाड झाली आहे तर त्याबाबतची संबंधित कारवाई करण्याची सुरुवात आम्ही कोल्हापूरमधून करू। नक्कीच एकूण आपण जर बघितलं तर हैदराबाद गॅजेट जे आहे ते विदर्भातील लोकांसाठी ते महत्त्वाचं ठरणार आहे। सातारा गॅजेट सातारा परिसरातील लोकांसाठी महत्त्वाचं ठरेल असं मानलं जातं आहे। मग कोल्हापूरसाठी सुद्धा मग या गॅजेटच्या अंमलबजावणीची गरज आहे असं वाटतं का की पूर्ण ही सगळे 2-3 गॅजेट या निमित्तानं होणार आहेत, कशा पद्धतीने? माझं हे मत आहे की महाराष्ट्रातल्या संबंध महाराष्ट्रातल्या मराठी कुणबी यांना ज्या ज्या जिल्ह्याचे गॅजेट झालेले आहेत, रायगड आहे, सावंतवाडी आहे, पुणा आहे, कोल्हापूर आहे, सातारा आहे, या सगळ्या गॅजेटचा विचार करणं आवश्यक आहे। आणि त्या गॅजेटमध्ये मराठा कुणबी होता का नव्हता हे कोल्हापूरच्या गॅजेटमध्ये मराठा सेपरेट आणि कुणबी लिहिलेलंच नाही, मराठा हा कुणबीच आहे, तो ओबीसी आहे, हे या गॅजेटमधनं दिलेलं आहे। त्यामुळं हे आपल्याला वगळून चालणार नाही। आता ह्या सगळ्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार तर करणारच आहात, मात्र याची अंमलबजावणी व्हावी यासाठी काय नेमकी तुमची भूमिका असणार आहे? हे पहा, आत्तापर्यंत 58 मोर्चे काढले, ठिय्या आंदोलन केल्या, अनेक आंदोलनाचे प्रकार आम्ही या मराठा समाजाने केलं, परंतु आंदोलकांना कशा पद्धतीनं वेटीस धरून यांना गुंडाळण्याची आता कला या महाराष्ट्र सरकारच्या राज्यकर्त्यांना समजलेली आहे। या देशामध्ये न्यायव्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे, त्यामुळे आता आम्हाला न्यायालयाशिवाय पर्याय राहिलेला नाही। न्यायालयात हे सर्व पुरावे मांडू आणि मराठ्यांना कोल्हापूरच्या ज्या कुणबी आहेत, जे ओबीसी मधून त्यांना हक्क अधिकार आहेत, हे प्राप्त करून देण्याचा मी प्रयत्न करणार आहोत। पहिला आपण कोल्हापूर गॅजेट हे जे काही हाती लागलेले आहे त्यामध्ये मराठा आणि कुणबी हे एकच आहेत अशा पद्धतीची महत्त्वपूर्ण माहिती समोर येते आणि त्यामुळे कोल्हापूर आणि परिसरातील मराठ्यांना सुद्धा ओबीसी मधून किंवा कुणबी म्हणूनच आरक्षण मिळावं या मागणीसाठी आता प्रसंगी न्यायालयात देखील जाणार असल्याचे या निमित्तानं दिलीप देसाई यांनी म्हटलेलं आहे। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।